नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे की विधानसभेचं वारं सगळीकडे वाहते आणि प्रचाराला अगदी मोजके बोटावर मोजणे इतके दिवस उरलेले आहे। प्रचाराला प्रत्येक उमेदवाराने आता वेग दिलेला आहे। प्रत्येक प्रचाराला वेग पकडलेला आहे। आता सध्या आपण आहोत बडनेरा मतदारसंघातील उबाटा गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचार कार्यालयात। जाणून घेऊया इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या काही प्रतिक्रिया। नमस्कार, आपलं नाव? नरेंद्र केवले, माजी शिवसेना शहर प्रमुख अमरावती। मला सांगा नरेंद्रजी, आता एकंदरीत निवडणुकीचं वातावरण आहे, प्रचाराला आता वेग आलेला आहे। एकंदरीत तुम्ही मतदारसंघात फिरत असताना काय परिस्थिती आपल्याला दिसते? परिस्थिती तर अतिशय अनुकूल आहे। त्याचं कारण म्हणजे शिवसेना हा असा पक्ष, अशी संघटना आहे की जी जातीला, पंथाला, धर्माला सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे। जातपात आम्ही कधी मानत नाही। आणि तुमच्या एक लक्षात मी आणून देऊ इच्छितो की शिवसेना एकमेव असा पक्ष आणि संघटना आहे की जिथे कोणती अल्पसंख्याक आघाडी नाही, जिथे कोणतीही दलित आघाडी नाही, जिथे मागासवर्गीय आघाडी नाही। जोही असेल तो शिवसैनिक आहे। मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, त्याचा धर्म एकच, तो म्हणजे मानवता, आणि तो शिवसैनिक। हे आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि ती शिवसेनेचा पाया आहे। एकंदरीत तुम्ही जात या विषयावर बोलले, जातीचं जे एकंदरीत राजकारण काय, म्हणजे ही जे जातीचं राजकारण होतं हे कितपत योग्य आहे? कारण आपल्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक समान असा अधिकार दिला आहे। आपल्या देशात लोकशाही आहे, त्याच्यानुसार प्रत्येक व्यक्ती हा एकच आहे। आपल्या देशात जर कुठली जात असेल तर ती फक्त माणुसकीची असावी, आणि राजकीय लोक या जातीपातीचं राजकारण करतात, यावर तुमचं काय? नाही, अतिशय चुकीचं आहे जातीपातीचं राजकारण। त्याचं कारण म्हणजे आपला जो पाया आहे, संविधान आहे, जी घटना आहे, तिथे जातीपातींपेक्षा मानवतेला सर्वात जास्त महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। आणि मी तुम्हाला 4 ओळींमध्ये सांगू इच्छितो की सुरेश भटांच्या खूप छान ओळी आहे की वेदनेला कोणतीही जात नसते, जात काही आपल्या हातात नसते। जर तुम्हाला कोरले नसतेस तेव्हा, तर मलाही घाव इतके ज्ञात नसते। वेदनेला कोणतीही जात नसते, जात काही आपल्या हातात नसते। जी गोष्ट आपल्या हातात नाही, मग तिचा भाऊ का करावा? त्याच्यापेक्षा सर्वांना घेऊन चालावं, सर्वांना सोबत घ्यावं, आणि कधी आपल्या जातीपेक्षा मातीचा विचार करावा। पण ज्या मातीच्या उदरात आपण जन्म घेतो ती आई, जन्म देणारी आई, आणि ज्या मातीच्या उदरात असतो तर ती माती। पण माती महत्वाची, माता महत्वाची, जात महत्वाची नाही। या दृष्टीने अतिशय चांगले उमेदवार आमच्या पक्षाने, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने दिलेले आहे, जे स्पोर्ट्समन आहे, जे उत्कृष्ट खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आहेत, निष्कलंक आहे, चारित्र्यवान आहे, सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत, श्री सुनील भाऊ खराटे। आणि दुसरं म्हणजे की आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा असो, कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम असो, कोरोना योद्धा म्हणून झालेला त्यांचा सत्कार असो, आणि सर्वांना घेऊन चालण्याची, बरोबर घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती, की त्यांनी कधी कोणत्या जातीपातीचं राजकारण केलं नाही। आणि जातीपातीचं राजकारण करणारा कधी मोठा होऊ शकत नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी आमचा आदर्श मानतो। मग शिवाजी महाराजांनी जे 18 पगड सगळ्यांना समोर घेऊन चालले, लहानात लहान समुदायाला सुद्धा त्यांनी मोठे मोठे सरदार बनवले, आणि तसंच आमच्या बाळासाहेबांनी अतिशय लहान टप्प्याला सुद्धा सोबत घेऊन त्यांना आमदार, खासदार, मंत्री सगळं काही दिलं। त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही। आमचे अनंतभाऊ गुढे यांचे किती मत आहे हो तसं पाहिलं तर, पण ते सुद्धा खासदार झाले। चंद्रकांत खैरे खासदार झाले। दाने पाटील एका गरीब घरातून आले होते, त्यांना सुद्धा आमदार केलं, पक्षाने केलं, आणि आज ते पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध जातात। हे किती चुकीची गोष्ट आहे। आणि जेही आज जी गद्दारी झालेली आहे, ज्यांनी शिवसेनेची धुरा इतके वर्ष समर्थपणे सांभाळली, शिवसेना त्यांनी वाढवली, आज त्यांच्या आत्म्याला काय दुःख होत असेल? आज संजू भाऊ आमच्या सर्वांचे आहे। संजू भाऊंनी या अमरावतीमध्ये शिवसेना वाढवली, रुजवली, आज त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल की त्यांच्या घरातूनच जर पक्षाच्या ध्येय धोरणांना विरोध झाला तर त्यांचा आत्मा तळमळत नसेल का? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या माणसांनी सर्वस्व आपल्या संघटनेला दिलं, आणि संघटनेने सुद्धा त्यांना सर्व काही दिलं 30 वर्षापासून, आज जेव्हा पक्षाचा आदेश आला, माननीय पक्षप्रमुखांचा आदेश आला, तर आदेशाचं पालन करणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे, तो त्याचा प्रथम धर्म आहे। पण ते त्यांनी केलं नाही, ही मला त्यांनी केलेली चूक वाटते।
एकंदरीत पक्षात झालेली बंडखोरी, पक्ष आमचा हा एकनिष्ठतेचा आहे, एक समानतेचा आहे. आमच्या पक्षातील प्रत्येक व्यक्ती एक समान आहे. आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींनी, स्वर्गीय बाळासाहेबांनी सगळ्यांना एक समान ठेवायला शिकवलं. जातपात आम्हाला कधी शिकवली नाही आणि त्याच ध्येयांना घेऊन आमचा हा पक्ष पुढे काम करतो आहे. पक्षात झालेली बंडखोरी कदाचित निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांना, त्यांच्या आत्म्यांना दुखावणारी असेल, मात्र आम्ही पक्षासोबत आहोत. आमचा या निवडणुकीत विजय नक्की होईल असं एकंदरीत त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.